3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देश आणि परदेशातून लाखो भाविक येतात। हे भाविक भक्तिभावानं श्री अंबा मातेला सोन्या चांदीचे अलंकार अर्पण करतात। मंदिरामध्ये असलेल्या दानपेट्यांमध्ये तसंच देवस्थान समितीच्या कार्यालयात जमा झालेल्या दागिन्यांचं दरवर्षी मूल्यांकन केलं जातं। परंतु कोरोना काळात या दागिन्यांचं मूल्यांकन करता आलं नव्हतं। आजपासून देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात 2020 ते 2024 या कालावधीमध्ये भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं मूल्यांकन सुरू झालंय। शासनानं नाशिकमधील शासकीय सराफ महादेवराव वडनिरे यांची या मूल्यांकनासाठी नेमणूक केली आहे। वडनिरे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे सहाय्यक सचिव महादेव दिंडे यांच्या देखरेखीखाली 10 जणांचं पथक मूल्यांकनाचं काम करतंय। सीसीटीव्हीची सुद्धा मूल्यांकन प्रक्रियेवर नजर आहे। पुढील 15 दिवस मूल्यांकनाचं काम चालणार असून यातून 4 वर्षांमध्ये देवीच्या खजिन्यात किती रक्कमेचे दागिने जमा झालेत हे स्पष्ट होणार आहे।